गुड आफ्टरनून, माय नेम इज तनिष निसार. आता आपण बघतो की मानवाने खूप जास्त प्रमाणात डिफॉरेस्टेशन केलं आहे. त्यामुळे काय होतं, जे बिबट्या वगैरे आहे ते मानवी वस्तीकडे येतात. आता आपण असं बघू शकतो, हे एक जंगल आहे. इकडून जेव्हा डिफॉरेस्टेशन होतं, निसर्ग चक्र बिघडतं, त्यांना अन्न व पाणी भेटत नाही म्हणून ते मानवी वस्तीकडे स्थलांतरित होतात. तर ह्या प्रकारे जेव्हा ते मानवी वस्तीकडे स्थलांतरित होतात, आपण बघू शकतो की रोज अशा प्रकारच्या बातम्या येत आहे. बघा, बरवस्तीतील एका घरात लपून बसलेला आहे बिबट्या. देवळाली कॅम्प परिसरात बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय मुलीचा मृत्यू. अशा प्रकारच्या भरपूर बातम्या येतात. आता लास्टला आपण बघतो की येवला तालुक्यात रानडुकरांचा धुमाकूळ. म्हणजे बिबट्याच नाही तर असे खूप जनावर आहेत जे आपल्याला त्रास देतात. आता आपल्याला फक्त वन विभाग सांगतात खबरदारी घ्या, पण आपण काय खबरदारी घेणार आहे? खबरदारी म्हणजे फक्त काय, आपण त्याच्यापासून वाचण्याचं नाही. तर मग ते आपण आता बघतो वन विभाग जे आहे ते त्याला डायरेक्ट शूट करतं. तर शूट केल्यामुळे काय होतं, आधीच आपल्या भारत देशात महाराष्ट्रामध्ये बघू की त्यांची संख्या आधीच कमी आहे. तर ते अजून कमी होत जाईल आणि एक दिवस ते पूर्ण संपून जातील. तर तसं न करता मी हे मॉडेल बनवलं आहे. आपण याच्यामध्ये बघू शकतो की जेव्हा याच्यासमोर असं बिबटे येईल, आता तुम्ही उभे आहात, मनुष्यावरती फायर होणार नाही. आता याच्यासमोर जर आपण असा बिबट्या आणला, हा लगेच सेन्स करेल. प्रॉपर याच्यावरती सेम होतं आणि याच्यावरती शूट होतं. कारण मनुष्याला हानी झाली नाही पाहिजे. आणि बिबट्या जेव्हा बेशुद्ध होतो, आपण त्याला वाटलं तर झूमध्ये नेऊन सोडू शकतो. त्याचा जीवही जाणार नाही आणि आपलाही जीव वाचेल. ही माझी कॉन्सेप्ट आहे. धन्यवाद. याच्यामध्ये IR सेन्सर आहे, सर्वो मोटर आहे, आर्डिओने यूज केलेली आहे. परत जम्पर वायर्स, बझर आणि कॅमेरा यूज केला, वायफाय कॅमेरा. म्हणजे आपल्याला वायफाय कॅमेरामध्ये बघता येईल की काय आहे, बिबट्या आहे की मांजर आहे की काही कुत्रं वगैरे. रँडमली आपण कशावर पण शूट नाही करणार. काय